खाजगी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी आता सुधारित तक्रार निवारण समिती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाचा मोठा निर्णय, प्रलंबित प्रकरणांना मिळणार गती. मुंबई. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाने सुधारित तक्रार निवारण समिती व अपिलीय प्राधिकरण गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 7 मार्च 2024 रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून यामुळे न्यायालयीन प्रकरणांचा ओघ कमी होण्यास मदत होणार आहे. का घेण्यात आला निर्णय? महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 नुसार शाळा न्यायाधिकरणाची व्यवस्था आहे, परंतु त्यांच्या अधिकारक्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींसाठी कोणतीही औपचारिक व्यवस्था नव्हती. या पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाने रीट याचिका क्र. 1182/2024 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार जुन्या तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करून ही नवीन समिती जाहीर करण्यात आली आहे. अशी असेल समितीची रचना. शासनाने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरांसाठी स्वतंत्र समित्यांची घोषणा केली आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा विभागीय शिक्षण उपसंचालक हे या समितीचे अध्यक्ष असतील, तर विभागीय कार्यालयाचे अधीक्षक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. उच्च माध्यमिक शाळा स्तर 1 विभागीय शिक्षण उपसंचालकांचे निर्णय नाकारल्यास राज्य मंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणून तक्रार ऐकतील. उच्च माध्यमिक शाळा स्तर 2 विभागीय अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी शिक्षण सहसंचालक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. या तक्रारींचे होणारे निवारण. समितीसमोर एकूण 14 प्रकारचे विषय मांडता येतील, ज्यात प्रामुख्याने 1 वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे, 2 शालार्थ आयडी नाकारणे, 3 अनुकंपा तत्वावरील नियुक्ती विवाद, 4 सेवानिवृत्ती वेतन व लाभांशी संबंधित तक्रारी, 5 अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन व सेवाखंड क्षमापन. महत्त्वाच्या अटी आणि कालमर्यादा. दाखल करण्याची मुदत. संबंधित प्राधिकाराचा निर्णय प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अपील करणे आवश्यक आहे. विशेष परिस्थितीत 6 महिन्यांपर्यंतचा विलंब क्षमापित करण्याचा अधिकार समितीला असेल. निकालाचा कालावधी तक्रार दाखल झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत समितीला कारणमीमांसेसह निकाल देणे बंधनकारक आहे. अंमलबजावणी. समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी 30 दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याला करावी लागेल. यामध्ये टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगविषयक कारवाई, तर शाळा व्यवस्थापनावर प्रचलित नियमानुसार कारवाई केली जाईल. हा निर्णय लागू झाल्यामुळे 20 जुलै 2019 व त्यानंतरचे या विषयावरील जुने शासन निर्णय आता अधिक्रमित करण्यात आले असून प्रलंबित तक्रारी नवीन समितीकडे वर्ग करण्यात येणार आहेत.